श्री भूषण तात्या पाटील पोचड यांच्या स्मरणार्थ त्याचप्रमाणे स्पर्धेला लागणारे चेंडू सौजन्य या ठिकाणी माननीय श्री मिलिंद दिवाकर पाटील पहिल्या पर्वापासून ज्याने आपल्याला चेंडू स्पॉन्सर केले ते मिलिंद दिवाकर पाटील आपले मनापासून आभार व्यक्त करतोय। त्याचप्रमाणे कॅच ऑफ द डे सौजन्य कुमारी प्रांजल राकेश पाटील गोवाडे यांच्याकडून पाहुण्यांचं आगमन होतंय। मी सर्व खेळाडूंना विनंती करतोय, पाहुणे आलेले आहेत, मी बऱ्याच वेळा तुम्हाला विनंती केलेली आहे, सर्वांना विनंती आपण मंचाच्या समोर यायचं आहे। या ठिकाणी प्रवेशद्वार लावलेली फीत रिबन कापून आपण प्रवेशद्वार सर्वांसाठी मोकळे करत आहोत। आदरणीय सर्व मान्यवर त्या ठिकाणी आलेले आहेत। या कार्यक्रमाचे उद्घाटक समृद्धी आरएमसी आणि कॉन्क्रीटचे प्रॉपरायटर आमचे बंधू सन्मान्य श्री विशालजी आत्माराम पाटील गुंडले इथे उपस्थित आहेत। त्यांचं ऑक्शन त्यांना बॅच लावण्याची विनंती मी आपले कमिटी मेंबर्स यांना करतोय। त्या समवेत या कार्यक्रमाचे विशेष अतिथी वैदेही एंटरप्राइजेसचे प्रॉपरायटर व सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य श्री गिरीशजी श्रीधर आकरे साहेब अंबाई हेही उपस्थित आहेत। सर्वप्रथम या ठिकाणी त्यांचं औक्षण केलं जाईल। आलेल्या मान्यवरांचं पाहुण्यांचं स्वागत करणे, त्यांचं औक्षण करणे ही आपली खऱ्या अर्थाने परंपरा, आपली संस्कृती। आदरणीय मान्यवरांचं आमच्या भगिनीकडून त्या ठिकाणी औक्षण होते। आजच्या या कार्यक्रम लाभलेले आपले उद्घाटक मान्य श्री विशाल आत्माराम पाटील गुंडले यांचे या ठिकाणी औक्षण होते। त्याचप्रमाणे आजचे विशेष अतिथी मान्य श्री गिरीश श्रीधर आकरे सर यांचं सुद्धा आगमन झाले। या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी आपण औक्षण करत आहोत। सर्व मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत होते। मान हा आपला औक्षणाचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या परंपरेचा। त्या ठिकाणी मान्यवरांना विनंती केली जाईल। आमच्या लीगचे आदरणीय अध्यक्ष श्री अजयजी पाटील समेत आमची संपूर्ण कार्यकारिणी, आदरणीय सल्लागार सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी त्यांचे औक्षण होते। आजच्या शुभमंगल कार्याचं त्या ठिकाणी पूजन होते। थोड्या वेळातच चांडे संकुल हा प्रवेशद्वार ती फीत कापून आपल्यासाठी मोकळे केले जाईल। सर्वांसाठी एक सुंदर या ठिकाणी मैदान तयार केलेलं आहे, सुसज्ज सुंदर असं मैदान। क्रिकेट प्रेमी 40+ साठी एक चांगली पर्वणी म्हणता येईल। कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीग 2026 आणि पर्व चौथे ह्या पर्वासाठी उपस्थित आपल्याला लाभलेले उद्घाटक सन्मान्य श्री विशालजी आत्माराम पाटील यांस मी विनंती करतो की आपण फीत कापून ह्या कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे। एकदा जोरदार टाळ्या द्यायच्या आहेत। त्याला प्रवेशद्वाराचं त्या ठिकाणी आपल्यासाठी खुलं करण्यात आलेलं आहे। मी सर्व पाहुण्यांना विनंती करीन की आपण मंचावर उपस्थित राहायचं आहे। स्वर्गवासी श्री डी.बी. पाटील मंच, ह्या मंचावर आपण उपस्थित सर्व पाहुण्यांना विनंती करेन की आपण मंचावर उपस्थित राहायचं आहे। आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक समृद्धी आरएमसीचे प्रोप्रायटर, सामाजिक कार्यकर्ते आणि कधीही एकदम दानशूर व्यक्तिमत्व, जेव्हा जेव्हा त्यांना फोन केलाय की दादा बंधू आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी तुमची उपस्थिती हवेत, असे आजचे उद्घाटक सन्मान्य श्री विशालजी आत्माराम पाटील गुंडले यांचे शब्द सुमनाने हार्दिक स्वागत। त्याचप्रमाणे आज लाभलेले विशेष अतिथी वैदेही एंटरप्राइजेसचे प्रॉपरायटर, सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य श्री गिरीशजी श्रीधर आकरे साहेब अंबाई यांचंही स्वागत। आपण पुढील कार्यक्रम घेणार आहोत। पाहुण्यांच्या माहितीसाठी मी जरा आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगू इच्छितो। सर्वप्रथम आपण आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गवासी श्री अजितदादा पवार साहेब यांना आपण श्रद्धांजली वाहणार आहोत। त्यानंतर दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन झालं की मैदानावर यष्टींचं पूजन झाल्यानंतर लगेच राष्ट्रगीत झाल्यानंतर नाणेफेक झाल्यानंतर पहिला जो उद्घाटनाचा सामना आहे त्या दोन्ही प्लेयर्सचं ओळख परेड आणि त्यानंतर तिकडचा सामना सुरू होईल आणि इथे पाहुण्यांचं स्वागत होईल। धन्यवाद। मी सर्व संघमालक
सन्मान्य श्री संतोषजी पाटील साहेब, सन्मान श्री विशालजी पवार साहेब, हा सर्व संघ मालकांना विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे. बाकी जे संघ मालक उपस्थित आहेत, जयेश भाई आपण पण या, अमोल भाई, निलेश सातवी सर, महेंद्र सोगले सर, आपण तर कमिटी मेंबर विसरलात की काय? या मंचावर या. धन्यवाद. दरम्यान मी सर्वांना विनंती करेन की पाहुण्यांना विनंती करेन आपण 2 मिनिटं उभं राहायचं आहे. आपण श्रद्धांजली वाहणार आहोत. सर्वांना विनंती आहे की आपल्या डोक्यावरची टोपी आणि जर सनग्लासेस घातले असतील, गॉगल, तर ते काढायचे आहेत. आपण 2 मिनिटं श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. 28 जानेवारी 2026 ची पहाट आपल्या महाराष्ट्रासाठी दुर्दैवी ठरली. महाराष्ट्राचे लाडके नेते आदरणीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेत दुःखद निधन झालं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हळवळून गेला. संपूर्ण महाराष्ट्र त्यांना दादा नावाने ओळखायचे. कामाचा माणूस म्हणून त्यांची एक ओळख निर्माण झाली होती. आदरणीय दादांच्या जाण्याने आपल्या संपूर्ण महाराष्ट्रावर जे दुःख आलंय, आपण आपल्या कुणबी प्रीमियर 40+ लीगच्या वतीने आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. मी सर्वांना विनंती करतो, आपण 2 मिनिटं स्तब्ध उभं राहायचं आहे. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण पुढील कार्यक्रमासाठी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनसाठी व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. बाकी सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. स्वागत, शुभस्वागत. हृदयातून आपुलकीचे दीप लावून उंबरठ्यावर रांगोळी सजवून करतो आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम जाऊया आपण आजच्या कार्यक्रमाला दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनकडे. अतिथी देवो भव ही परंपरा आपली, अतिथी देवो भव ही परंपरा आपली. आज आपल्या आगमनाने पावन झाली ही भूमी, आज आपल्या आगमनाने पावन झाली ही भूमी. सदैव राहू अशीच कृपा आपुली. स्वागत करतो आम्ही आपले अंतपूर्वक या ठिकाणी. आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्मान्य श्री विशालजी आत्माराम पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी गणेशच्या प्रतिमेला हार अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सन्मान्य श्री विशालजी आत्माराम पाटील साहेब गुंडले, समृद्धी RMC चे प्रॉपरायटर, आपल्या शुभ हस्ते गणपती बाप्पांचं पूजन करताना आणि विशालभाई आपल्याला मनामनात प्रार्थना करायची आहे की आमचा हा 3 दिवसाचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडो. बोला गणपती बाप्पा मोरया. मी त्यानंतर आपल्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी सन्मान्य श्री गिरीशजी आकरे साहेब यांस विनंती करतो की त्यांनी गणपती पूजन करून अख्ख्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना हार अर्पण करून त्यांचं पूजन करायचं आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. हर 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 हर. छत्रपतींचं पूजन सुद्धा करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी लीगचे अध्यक्ष सन्मान्य श्री अजयजी भास्कर पाटील साडे यांस विनंती करतो की त्यांनी आरे पाटील साडे यांस हार अर्पण करून
पूजन करून घ्यायचं आहे. धन्यवाद. त्यानंतर आपल्या ह्या लीगचे उद्घाटक समृद्धी आरएमसीचे प्रॉपरायटर सन्मान्य श्री विशालजी आत्माराम पाटील साहेब यांची विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. दीप म्हणजे प्रकाशाचे प्रतीक, दीप म्हणजे ज्ञानाचे प्रतीक. दिव्य दिव्य दीपत्कार, कानी कुंडले मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार. त्यासमवेत मी विनंती करतो आजचे विशेष अतिथी सन्मान्य श्री गिरीशजी आकरे साहेब, त्यासमवेत चाडे गावचे ग्रामपंचायतचे सरपंच सन्मान्य श्री सरपंच साहेब यांची विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. त्यांच्या समवेत आपले अध्यक्ष यांनी दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. त्यांच्या समेत सल्लागार संजय पाटील, राकेश पाटील, उपाध्यक्ष साहेब या सर्व कमिटी मेंबर्सला विनंती राहील. संघ मालक आपणही थोडं, संतोषजी पाटील साहेब, विशाल पवार साहेब, उपाध्यक्ष धीरज पाटील साहेब, यांना सर्वांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन करायचं आहे. खजिनदार ज्याच्याने आमचा खजिना वाढत चालला असे सुनील पाटील साहेब, धन्यवाद. मी आपले उद्घाटक सन्मान्य श्री विशालजी पाटील साहेब यांना विनंती करतो की श्रीफळ अर्पण करून हा कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. बोला गणपती बाप्पा. त्या समवेत विशेष अतिथी सन्मान्य श्री गिरीशजी आकरे साहेब यांस विनंती करतो की आपणही श्रीफळ वाढवायचं आहे. त्या समवेत चाडे ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच विष्णू जाधव साहेब, आपणासही विनंती आहे की आपण श्रीफळ वाढून घ्यायचं आहे. त्यांच्या समवेत ह्या लीगचे अध्यक्ष सन्मान्य श्री अजयजी भास्कर पाटील चाडे यांची विनंती आहे की आपण श्रीफळ वाढून घ्यायचं आहे. मी दरम्यान दोन्ही संघांना विनंती करेन की आपण पिचवर लाईनअप व्हायचं आहे. गुरु 11 आणि PS कुणबी कुडे. मोर्या. तसेच आपले बंड्या भाऊ, मला ऍक्च्युली मनोज ठाकूर नाव आठवायला थोडा त्रास जातो. बंड्या भाऊ यांना विनंती करतो की यांनी श्रीफळ वाढवायचं आहे. यंदाच आपल्या कमिटीमध्ये त्यांचं आगमन झालं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. मी सर्व पाहुणे मंडळींना विनंती करेन की आपण पीच पासी जायचं आहे. या ठिकाणी आपल्यासाठी सुसज्ज केलेली आदर्श खेळपट्टी, त्या खेळपट्टीचे त्या ठिकाणी पूजन होणार आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ लीग 2026 आणि ह्या कार्यक्रमासाठी लाभलेले उद्घाटक सन्मान्य श्री विशालजी आत्माराम पाटील साहेब, विशेष अतिथी सन्मान्य श्री गिरीशजी श्रीधर आकरे साहेब,
तसेच विशेष अतिथी सन्मान्य श्री महेंद्रजी आत्माराम पाटील साहेब, प्रमुख पाहुणे सन्मान्य श्री चेतनजी कमलाकर पाटील साहेब, सन्मान्य श्री उल्हासजी वसंत सातवी साहेब, सन्मान्य श्री वैभवजी नारायण पाटील साहेब, सन्मान्य श्री कल्पेशजी सुरेश अधिकारी, सन्मान्य श्री जयजी नाशिक पावडे, सन्मान्य श्री हेमंतजी कोंडू पाटील, सन्मान्य श्री पिंटू दांडेकर और सन्मान्य सौ यज्ञा योगेश सातवी, या सर्व पाहुण्यांचं स्वागत. आपण आता यष्टीचं पूजन करून घेणार आहोत. तरी या कार्यक्रमाचे उद्घाटक व विशेष अतिथी ह्या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की त्याने यष्टींच्या समोर येऊन यष्टींचं पूजन करून घ्यायचं आहे. आपल्या ह्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्मान्य श्री विशालजी आत्माराम पाटील साहेब गुंडले यास विनंती करतो की त्याने यष्टींचं पूजन करायचं आहे. इथे यष्टींचं पूजन करताना सन्मान्य श्री विशालजी आत्माराम पाटील साहेब गुंडले आणि त्यांच्या समवेत विशेष अतिथी सन्मान्य श्री गिरीशजी आकरे साहेब, आपल्या लीगचे अध्यक्ष सन्मान्य श्री अजयजी भास्कर पाटील सहाडे आणि पूर्ण कमिटी, आणि आजचा जो पहिला सामना रंगणार आहे त्या सामन्याचे सर्व खेळाडू गुरु 11 वर्सेस PS कुणबी. आणि ह्या सामन्याचं एक विशेष आहे की दोन्ही संघामध्ये दोन विशेष खेळाडू उपस्थित आहेत. मला वाटतं पूर्ण कारकिर्दीमध्ये दोघांमध्ये एकदम खुन्नस असावी असे संतोष पाटील व जयेश पाटील. टाळ्या वाजवा. यष्टींचं पूजन झालेलं आहे. धन्यवाद भाऊ. श्रीफळ वाढवून या मैदानाचं उद्घाटन करायचं आहे. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो. सन्मान्य श्री गिरीशजी आकरे साहेब, आपण ही श्रीफळ वाढवून ह्या मैदानाचं उद्घाटन करायचं आहे. धन्यवाद. सगळ्यांना विनंती करतो की आपल्या डोक्यावरची टोपी काढायची आहे आणि गॉगल काढायचा आहे. आपण राष्ट्रगीत घेणार आहोत. एक साथ विश्राम, एक साथ सावधान, एक साथ विश्राम, एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. विश्राम. मी फोटोग्राफर थांब रे.
दरम्यान मी आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक और विशेष अतिथी यांना दोघांना विनंती करतो की आपण पिचवर यायचं आहे. गुरु 11 आणि PS कुणबी कुडे या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की टॉस विनसाठी आपल्याला समोर यायचं आहे. नाणेफेकीसाठी इथे यायचं आहे. या जयेश भाई. इथे आजचा पहिला सामना उद्घाटनाचा सामना आणि नाणेफेक होते गुरु 11 वर्सेस PS कुणबी किंग कुडे. शॉप इज अ कॉल आणि PS कुणबी किंग कुडे यांनी टॉस विन केलेला आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती, दोन्ही संघाला विनंती आहे की आपण मान्यवरांनी थांबायचं आहे. 2 मिनिटं या. आजचा पहिला सामना फक्त 1 मिनिटच घेईन दोघांचं. आणि मला वाटतं नेहमीची ही तुमची फायटिंग असते. म्हणजे मी जेव्हापासून क्रिकेट बघतोय, जयेश भाई, विशाल भाई, संतोष सर हे प्लेयर्स असले की ह्यांच्यामध्ये मैत्री आहे, पण मॅच ग्राउंडवर आल्यानंतर ती मैत्री कुठेतरी विसरली जाते. तर हा आता पहिला उद्घाटनाचा सामना आहे. तर आपण काय सांगाल विशाल भाई? अतिशय सुंदर अशा आपल्या स्पर्धा 40+. कारण की क्रिकेट सोडल्यानंतर पुन्हा एकदा ग्राउंडवर खेळण्याची प्रत्येकाला इच्छा असते. तर ती आम्हाला संधी आपल्या 40+च्या निमित्ताने मिळते. आणि हा सामना म्हणायचा झाला तर मी हमेशा संतोष पाटील सरांना गुरु म्हणूनच समजत आलो आहे. कारण मला माहिती आहे की क्रिकेटचे धडे मी त्यांच्याकडनंच घेतलेले आहेत. सो मी कधीही त्यांच्या विरुद्ध जरी खेळत असेल किंवा कधीही त्यांच्या टीममधून खेळत असेल तरी पण मी नेहमीच त्यांचा सन्मान करतो. आजसुद्धा त्यांचा सन्मान करतो. आणि ऑफकोर्स सामना हा चुरशीचा तर होणारच, ते ठरलेलं आहे की ते त्यांच्याकडनंच शिकलेलं आहे. त्याच्यामुळे ऑल दी बेस्ट त्यांना सगळ्यांना, ऑल दी बेस्ट. आणि या स्पर्धेसाठी सुद्धा ऑल दी बेस्ट. धन्यवाद. संतोष सर, आपण काय म्हणाल? आजचा हा पहिला सामना आहे. समोर दोन्ही एकदम जुने तुमचे फायटर्स आहेत. तर काय प्लॅनिंग राहील आणि काय म्हणाल? तसे तर आम्ही एकमेकांना पूर्णपणे ओळखतो, कसा गेम आहे प्रत्येकाचा. त्यामुळे आमची पण स्ट्रॅटेजी आहे की जयेशला कसा बॉल टाकण्यात येईल किंवा विशाल पवारची बॉलिंग कशी खेळायची. पण या अगोदरही सांगतोय की हे प्रत्येक खेळाडू जे आहेत, जयेश आहे, विशाल पवार आहे, त्यानंतर अनेक असे खेळाडू आहेत की जुने जाणते आहेत. आणि माझ्या संघातले निलेश पाटील आहेत, आज वय 55 वर्ष आहे, पण त्यांचा फिटनेस बघा. तर असे हे प्रेरणादायी आहेत आणि यांच्याकडून प्रेरणा पण मला घेता येते आणि माझ्याकडून पण त्यांनी घेतलेले आहे. आणि जरी ते अपोजिट टीममध्ये जरी असले तरी ॲज अ प्लेअर म्हणून मी त्यांचा नेहमी सन्मान केलेला आहे. कारण मी तर जयेशचा नेहमीच उल्लेख करतो की कुकडे गावाचं नाव या क्रिकेटच्या नकाशात नव्हतं आणि त्या माणसाने क्रिकेटची टीम ते कुकडे गाव संपूर्ण पंचक्रोशीत नावारूपाला आलेलं आहे. तर हॅट्स ऑफ यू जयेश. त्यानंतर विशाल पवारचं सांगायचं म्हणजे की नावजाची टीम एवढी काही फॉर्ममध्ये नसताना त्या विशाल पवार आणि विकास पाटील या 2 मातब्बर खेळाडूंनी ती टीम तयार केली. आणि आतापर्यंतचा ऐतिहासिक जास्तीत जास्त विनर टीम जर असेल तर ती नावजाची टीम आहे. त्यामुळे त्यांचं योगदान त्यांच्या गावासाठी पण खूप मोठं आहे. आणि मी त्यांचा खूप रिस्पेक्ट करतो आणि सर्व खेळाडूंचा रिस्पेक्ट करतो. अनेकांची नावं घेऊ शकत नाही, पण 40+मध्ये खेळतोय त्याचा खूप आनंद आहे आणि जबरदस्त आनंद आहे. ॲक्च्युली आम्ही आता 50 अबोव झालेलो आहोत, पण आम्ही 40मध्ये खेळतोय. तर त्याच्यामुळे आम्हाला पण फिट राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आमच्या परीने. ठीक आहे, काय खेळ आहे. तर बघूया, आता सामना तर चुरशीचा होणारच आहे. आणि ते जरी जिंकले किंवा आम्ही जरी हरलो तरी क्रिकेट जिंकणार आहे. त्यामुळे 1 धाव आरोग्यासाठी हा जो आपला मंत्र आहे तो खरोखरच चांगला आहे. आणि आम्ही तो नेहमी मागच्या 3 वर्षापासून गुरु 11 हे आम्ही आरोग्यासाठी खरे तर खेळतो. पण जिंकलो तर आनंदच आहे आणि हरलो तरी आम्ही अजिबात दुःख बाळगत नाही. थँक्यू. धन्यवाद. तरी मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण ओळख परेड करून घ्यायची आहे. सर्वप्रथम PS कुणबी किंग कुडे पासून सर दोन्ही सर्वांना शुभेच्छा देताना आपले उद्घाटक सन्मान्य श्री विशालजी आत्माराम पाटील साहेब, विशेष अतिथी सन्मान्य श्री गिरीजी आकरे साहेब व मान्यवर.
हॅलो. आपल्या पाहुण्यांना बॉल टाकायचा आहे तिथपर्यंत. विशाल भाई, आपला डिसिजन इथे इथे बॉलिंग. ओके. पी एस कुणबी किंगकुडे यांनी क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि गुरी 11 आपली ओपनर जोडी रेडी करायची आहे. प्लेइंग 11 ची यादी द्यायची आहे. तुम्हाला कळलं कसं काय तुम्ही लेफ्टी आहे तसं? उजवा खेळायला पाहिजे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की पुढील कार्यक्रमासाठी आपण सौरगासीसी डी पी पाटील व्यासपीठ ह्या व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे.